बारामतीमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनात भाजपसोबतच महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचंही वर्चस्व होतं। त्याचमुळे देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत धनगर समाजानं उपोषण मागे घेतलं। यावेळी राज्यात महायुतीची सत्ता आल्यास धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं। मात्र हे आश्वासन पूर्ण कसं करणार याचं उत्तर फडणवीस देऊ शकले नाही। आदिवासींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सूतोवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महायुती याबद्दल कमिटेड आहे। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। राज्य सरकारने पाठवली नाही तर आमचं सरकार ज्यावेळी येईल त्यावेळी आम्ही अशा प्रकारचं संपूर्ण जे काही काम आहे ते करू। राज्य सरकारनं जर धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2 महिन्यांच्या आत आरक्षण मिळवून देऊ असा दावा आता महादेव जानकर करतायत। त्याचवेळी मोदी सरकारनं यात चालढकल केली तर एनडीएतून बाहेर पडू अशी धमकीही जानकरांनी दिली आहे। आम्ही 1 महिन्याच्या आत मोदीकडून हा पत्र धनगराचा द्यायचा प्रयत्न करीन। अदरवाईज जर मोदीनं माझं नाही ऐकलं तर मी माझा पक्ष एनडीएतून बाहेर पडेल हे मी जाहीर सांगतो। आता मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर राज्यातल्या धनगर समाजाकडूनही आरक्षणाचा मुद्दा पुढे रेटला जातोय। राजकीय पक्षही या समाजाच्या एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून त्यावर आरक्षणाच्या मुद्द्याला हवा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात। धनगर समाजाला आरक्षण दिलं तर त्याचा मोठा फटका आघाडीला बसू शकतो, कारण आरक्षण दिल्यानंतर मतदारसंघाची फेररचना होईल आणि आरक्षण कृती समितीच्या दाव्यानुसार तब्बल 27 मतदारसंघांवर धनगर समाजाचं वर्चस्व आहे। स्वाभाविकपणे हे सगळे मतदारसंघ आरक्षित होतील। त्यातील पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा पट्टा आहे, विशेषतः बारामती लोकसभा आणि बारामती विधानसभा हे सुद्धा मतदारसंघ आरक्षित होऊ शकतात। त्यामुळं शरद पवारांची भूमिका निर्णायकच म्हणावी लागेल। दरम्यान धनगर समाजाचं बारामतीमधलं उपोषण संपलं असलं तरी आरक्षण मिळेपर्यंत राज्यातल्या सर्व भागात आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं कृती समितीनं स्पष्ट केलं। विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत, त्यामुळे बहुसंख्येनं असलेल्या धनगर समाजाला नाराज करण्याचं धाडस राज्य सरकार करणार नाही। दुसरीकडे पवारांच्या बारामतीत सुरू असलेलं आंदोलन हे अंतिम टप्प्यात महायुतीकडून हायजॅक झालंय। त्यामुळे आगामी काळात धनगर समाजाला आपलंसं करण्यासाठी आता आघाडी कोणती खेळी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अमोल कबिटकर, जय महाराष्ट्र, पुणे।